आपल्या इंस्टाग्रामवर 100K पूर्ण होणार आहेत. तर त्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी एक सरप्राईज ठेवलेलं आहे. आता ते सरप्राईज काय आहे, काय नाही ते मी तुम्हाला लवकरच सांगेल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सतत या चॅनलवर ॲक्टिव्ह राहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मागचा जो व्हिडिओ होता ज्यामध्ये बारकीला आपण ज्यामध्ये बारकीला तुम्ही क्वेश्चन्स केले होते, तर त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभार. स्पेशली तू त्यांचे आभार मान. कारण येस कारण की तो माझा व्हिडिओ होता आणि खूप चालला आणि हा. टॉप 1 ला आला. त्यामध्ये असे क्वेश्चन्स होते की मामा तुमच्याविषयी काहीतरी सांगा, पण हा. प्लीज यार मला मामा म्हणत जाऊ नका. खूप सारे असे क्वेश्चन होते की तुमच्याबद्दल काही सांगा, जसं की तुम्ही जॉब काय करता, युट्यूबला सुरुवात कशी केली, म्हणजे असे भरपूर सारे क्वेश्चन्स तुम्ही विचारले. तर चला वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे प्रवीण बोरुडे यांनी विचारलेला आहे. बोथ ऑफ यू आर सो टॅलेंटेड, थँक्यू, अँड ऑल्सो युअर कंटेंट हॅज सेन्स अँड इमोशन, दॅट्स व्हाय दॅट कंटेंट रिलेट्स एव्हरी ऑर्डिनरी पर्सन, थँक्यू सो मच. त्यांचा क्वेश्चन आहे, असं कॉमेडी कंटेंट आपण बनवावं, तुम्हाला ही कल्पना कुठून आली, म्हणजे सुरुवात कशी झाली, आणि सुरुवातीच्या काळात आलेला किंवा जीवनातला एखादा वाईट प्रसंग. तर असं कॉमेडी कंटेंट बनवावं हे मला कुठून सुचलं? तर तसं मला ॲक्टिंगची आवड लहानपणापासून होती. मी हे शॉर्ट व्हिडिओ बनवण्याच्या आधी मी थिएटर केलेलं आहे. जास्त नाही केलं, पण मी थिएटर एक्सपिरियन्स केलेला आहे. त्याच्यानंतर यूट्यूबवर आता शॉर्टकटमध्ये सांगतो. त्यानंतर यूट्यूबवर एक शॉर्ट फिल्म आणि कॉमेडी व्हिडिओचा जो ट्रेंड चालू होता 2016, 17, 18 मध्ये, तर तेव्हा मला पण असं वाटत होतं की चला आपणही बनवूया. आपल्याला तिकडे नाही तर तिकडे म्हणजे इंडस्ट्रीमध्ये नाही चान्स भेटला, तर चला आपण इकडे करूया. याच्यामुळे मी यूट्यूबला थोडं सिरियसली घेतलं आणि 2019 पासून मी सुरुवात केली. सुरुवातीचे प्रोजेक्ट खूप मोडके-तोडके होते, कारण की तेव्हा मला काहीच येत नव्हतं. म्हणजे तुम्ही पाहू शकता या चॅनलचे जर ओल्ड लिस्टमध्ये गेलेले असेल तर माझे काही जुन्या शॉर्ट फिल्म्स, जुने कॉमेडी व्हिडिओज तुम्हाला दिसतील, ज्याच्यात जास्त काही क्वालिटी वगैरे नाही, ॲक्टिंग पण थोडीशी वीकच असेल. त्यानंतर मग तसं मी 1-2 वर्ष काम केलं, पण काही झालेलं कुठला असा काही विशेष सपोर्ट नाही आला. टिकटॉक बंद झाल्यामुळे यूट्यूबनं हे शॉर्ट चालू केलं आणि मग शॉर्ट चालू केलं तर मग वाटलं की चला आता आपण शॉर्टवर उतरूया. असं उतरूया म्हणत तरी 1 वर्ष निघून गेला, कारण की मी थोडं माझ्या मित्रांवर थोडा डिपेंड राहिलो की यार चला आपण करूया, पण ते त्यांनी सिरियस नाही घेतलं. मग बारकी होती तेव्हा, तर हे असं मला पाहायची आणि मी तिला असं म्हणलं की असा एक डायलॉग आहे, तू फक्त एवढंच बोल. तिला फक्त मी एकच शब्द द्यायचो किंवा एकच अशी लाईन बोलायला द्यायचो आणि ती व्यवस्थितपणे घ्यायची आणि खूप चांगल्या प्रकारे घ्यायची. तर असे आम्ही काही व्हिडिओज केले आणि मग माझ्या डोक्यात आलं की का नाही मी आणि बारकी मामा भाचीचेच आपण व्हिडिओ का नाही बनवू. आणि युट्यूबवर मामा भाची आणि युट्यूबवर शक्यतो खूप कमी मामा भाची पाहायला मिळतात. तर मला वाटलं की थोडं आमची युनिक जोडी पण होईल आणि ही पण. तर या विचाराने मग मी तिथून पुढं सिरियस चालू केलं. तर अशी सुरुवात झाली. आणि वाईट प्रसंग जर म्हणलात तर वाईट प्रसंग नाही, पण वाईट वेळच. ठीक आहे, आपण हा क्वेश्चन स्किप करूया, सांगेल कधी वेळ आल्यास. तर पुढचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, सासर माहेरची माणसं यांनी जवळपास 5 प्रश्न विचारलेले आहेत. तर याच्यातले आपण मेन प्रश्नांचे उत्तर देऊ. व्हिडिओ बनवायला तुम्ही एकटेच सगळं मॅनेज करता का तुमची टीम आहे? व्हिडिओ बनवायची आयडिया तुमचीच असते, म्हणजे डायलॉग वगैरे किंवा लोकेशन यासाठी कोण गायडन्स आहे? सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कुटुंबामधून सपोर्ट केला होता का नाही? तुमची भाची कितवीला आहे आणि तुमचं पण शिक्षण काय झाले आहे, नक्की सांगा. तुम्हाला यूट्यूब चॅनल काढण्याची आयडिया कशी सुचली आणि का दुसरी कोणी केली? 5व्या क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी भेटलेलंच आहे. तुमचा हा 3 नंबरचा क्वेश्चन घेऊया. सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कुटुंबातून सपोर्ट केला होता का नाही? तर या गोष्टीसाठी माझ्या कुटुंबातून मला सपोर्ट होता पहिल्यापासूनच. तर पुढचा प्रश्न आहे, फूडी पीपल यांनी विचारलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. बारकी कितवीला आहे आणि दादा तुम्ही काय जॉब करता? मी 6वी मध्ये आहे. बस, फक्त मी 6वी मध्ये आहे. तर मी जवळपास 1-1.5 वर्षापूर्वी मी जॉब सोडलेला आहे. मी लॅब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही एक मोठी MNC कंपनी होती, तिथं मी ॲज अ एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचो. तर मी ती जॉब सोडली कारण की मला फुल टाईम यूट्यूब करायचं आहे आणि मी करत आहे आणि लवकरच आपली एक वेब सिरीज येणार आहे.
ती मी तुम्हाला शेवटला अनाउन्समेंट करेल त्याची. पुढचा प्रश्न आहे, गौरी यांनी विचारलेला आहे, बाकी तुम्ही कोणत्या गावचे आणि व्हिडिओ बनवण्याची आयडिया कशी आली ते सांगा. व्हिडिओ बनवण्याची आयडिया हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर तुम्ही कोणत्या गावचे आहात, तर माझं गाव आहे मुक्काम पोस्ट एल्डा, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. आचल हेरोळे यांनी विचारलेला आहे, तुम्ही फिल्म मध्ये कधी जाणार. जाणार तर तर दोघं पण जाणार. जाणार ना, तर नक्कीच जाणार, कारण की त्यासाठीच हे सगळं काही चालू आहे. त्यासाठीच प्रयत्न, सतत त्यासाठीच प्रयत्न राहतील. जे काही मी प्रयत्न करतो ते सर्व त्यासाठीच प्रयत्न राहतील. मी आता प्रयत्नाशिवाय दुसरं काही करू शकत नाही, पण मी माझा 100% देईल ती गोष्ट करण्यासाठी. जिज्ञासा कॉर्नर यांनी विचारलेलं आहे, मी कोल्हापूरहून पाहत आहे. माझा प्रश्न आहे, तुम्हाला यूट्यूब चालू करण्याची कल्पना कुठून आली, प्लीज माझा प्रश्न व्हिडिओमध्ये घ्या. तर या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे, संतोषी सोनटक्के यांनी विचारलेला आहे, खूप छान व्हिडिओ असतात तुमचे, थँक्यू. थँक्यू. तुम्ही कुठे राहता, सिटी टाउन नेम. तर आम्ही राहतो, एक्झॅक्ट ॲड्रेस नाही तुम्हाला सांगणार, पण आम्ही राहतो मोशी आळंदी रोडच्या सेंटरमध्ये, तालुका खेड, जिल्हा पुणे इथे राहतो. आता एक्झॅक्ट ॲड्रेस नाही सांगणार, पण आळंदी मोशीच्या आतमध्ये बघा कोणतं गाव आहे, तिथं आम्ही राहतो. तर पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर गणेश यांनी विचारलेला आहे, व्हिडिओसाठी तुम्ही कोणता कॅमेरा वापरता. तर सर्वप्रथम म्हणजे निकॉनच्या आधी आपण निकॉन D35 हा कॅमेरा वापरायचो. आता आपण कॅनन 200D Mark II हा कॅमेरा वापरतो. ओमकार घरात यांनी विचारलेला आहे, दादा तुझं लग्न झालं आहे का. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तर मित्रांनो, माझं अजून लग्न झालं नाहीये, मी अजूनही सिंगल आहे. तर पुढचा प्रश्न आहे, तुमचं इन्कम किती. गाईस आम्ही खूप आहे असं आमचं इन्कम. खूप अर्थ कळला तसं तुम्हाला. खूप आहे. दुकानदाराची उधारी दिली मला माहिती आहे, जाऊ दे. कशी बापरे, हटकन लागलेले रोज. पण ठीक आहे, पुढचा प्रश्न. तसं इन्कम आमचं खूप आहे. खूप आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे, TR वरद यांनी विचारलंय, सर तुम्ही तुमच्या चॅनलची सुरुवात कशी केली व कधी. याचं मी ऑलरेडी उत्तर सांगितलेलं आहे, पण कधी सुरुवात केली, तर मी खरी सुरुवात केली 19 नाही, फेब्रुवारी 2019 मध्ये मी फर्स्ट फेब्रुवारी मार्च का एप्रिल मध्ये मी फर्स्ट व्हिडिओ सोडला. 2019 फेब्रुवारी मध्ये मी सुरुवात केली, पण सक्सेस झालो मी 2022 मध्ये, ऑगस्ट 2022 मध्ये. तर पुढचा प्रश्न आहे, निर्मला यांनी विचारलाय, तुमचं स्क्रिप्ट कोण लिहितं. तसं तर स्क्रिप्ट मीच लिहितो, म्हणजे 10% बारकी लिहिते, बाकी मी 90% तर माझी स्क्रिप्टिंग असते. आता सांग बरं, रिसेंटली कोणता कन्सेप्ट तुझा आहे, सांग बरं कोणता आहे, सांग बरं. सांग का रिसेंटली कोणता कन्सेप्ट माझा आहे. कोणता? जरासं मागं जाईन मी. जरासं नाही गाईज, 100 पैकी एखादा व्हिडिओ हिचा निघतो, मग ही कशाहून जास्त स्क्रिप्टिंग करते. मग 90% तर माझी माझा स्क्रिप्टिंग व्हिडिओ आहे ना. पडला की काही करंचे असतात आणि मोस्टली तर माझेच असतात, नको 2-4 निघाले तर याचे असतात. हरिभाऊ गायकवाड व्लॉग यांनी विचारलाय, तुमचे नाते काय आहे सांगा, मी सपोर्ट केला आहे, तुम्ही पण माझ्या चॅनलला सपोर्ट करा. हो नक्कीच करूया. आम्ही खरोखरचे मामा बच्चे. नाही मामाबाची काय नाही, ही कचरा पेटीत आम्हाला सापडली, आम्ही उचलून आणलेलं आहे हिला. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तर मित्रांनो, जोक सपाट, तर ही माझी सख्खी भाची आहे. विद्या सुनील देवरे यांनी पण 3 प्रश्न विचारलेले आहेत. 3 क्वेश्चन. तर पहिला प्रश्न विचारलाय, प्रदीप लग्न केव्हा करणार आहे. तुम्ही हा प्रदीप नरोडे चॅनल कशासाठी बनवणार होते आणि का. आणि तिसरा प्रश्न आहे, तुला काय काम करायला आवडेल. तर मी याच्यातलं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला आवडेल. मला जास्त तर मी जे काही काम करतो, ऍक्टिंग, फिल्म वगैरे, हे मला जास्त काम करायला आवडतं. त्या बाबतीत मग मला चांगल्या लोकेशन, ऍडव्हेंचर ठिकाणी मला फिरायला आवडतं. एकदम असं थ्रिलिंग वगैरे असावं, अशा ठिकाणी मला फिरायला आवडतात. पुढचा प्रश्न आहे, मोनिका वाघमारे यांनी विचारलाय, साक्षी खरंच तुमच्या शेजारी राहते का. नाही. तर मित्रांनो, साक्षी वगैरे असं कोण नाही, ते फक्त एक काल्पनिक कॅरेक्टर आहे. तर मित्रांनो, क्वेश्चन संपलेले आहेत. जर अजून काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, तर लवकरच काही दिवसानंतर आपली एक वेब सिरीज येणार आहे, जी की आपल्या मेन चॅनलवर म्हणजे प्रदीप नरोटे या चॅनलवर रिलीज होईल. तर त्यावेळी आम्हाला तुमचा सपोर्ट
हवाय, खूप जास्त सपोर्ट हवाय आणि आय होप की तुम्ही करालच. खूप मेहनत केली आहे गाईज, कारण की त्यासाठी आमचा खूप सारा खर्च वगैरे पण झालेला आहे. तर प्लीज आम्हाला सपोर्टची गरज आहे. तेव्हा दुसरी गोष्ट की आपल्या इंस्टाग्रामवर 100K पूर्ण होणार आहेत, तर त्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी एक सरप्राईज ठेवलेलं आहे. आता ते सरप्राईज काय आहे काय नाही ते मी तुम्हाला लवकरच सांगेल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सतत या चॅनलवर ॲक्टिव्ह राहा. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटली असतील. तर चला बाय, भेटूयात पुढच्या नव्या अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.